मी श्याम पाटील, आपण बघत आहात युवा जगत न्यूज। सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेत दारू विक्रीचा दारापाश, पोलिसांची छापेमार कारवाई। लेवागत न्यूज सावदा। शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सावदा पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे। आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सावदा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मागील खोलीत एक इसम विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पंचांसमक्ष छापा टाकला। छाप्यामध्ये डेअरीच्या किचन रूममध्ये ठेवलेल्या एका बॉक्समधून 750 mlच्या 9 सीलबंद विदेशी दारूच्या बाटल्या अंदाजे 13,500 रुपयांच्या किमतीच्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणात संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे वय 46 राहणार सावदा तालुका रावेर याने विक्रीसाठी दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे। त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेश पाटील करत आहेत। तसेच या अवैध दारू विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही सहभाग आहे का याचाही सखोल तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, उमेश पाटील, जाकीर मंसुरी आणि मयूर पाटील यांनी संयुक्तरित्या केली। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।